नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय पी एल करत करता हो शेवटचा टप्पा आला सुद्धा. कारण आता एक मॅच फक्त उरलेली आहे महत्त्वाची. लीगमधली शेवटची महत्त्वाची मॅच ही शनिवारी CSK विरुद्ध RCB मध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर प्लेऑफ चालू होणार आहे. त्यामुळे मॅचेस कमी राहिलेले आहेत. IPL 2024 शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. त्याच्याच 2 पॉईंटबद्दल मी बोलणार आहे. मुंबईचं काय झालं, मुंबई इंडियन्सचं काय झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे RCB आणि CSK मॅचबद्दल. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. जेव्हा IPL 2024 चालू झाली त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी या बदलाकडे गेलेल्या होत्या. हार्दिक पांड्या मुंबईकडे आल्यामुळे गुजरात टायटन्सचा कॅप्टन बदललेला होता. दुसरीकडे CSKची कॅप्टनशिप ही धोनीने ऋतुराजकडे दिलेली होती. मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये हा बदल थोडासा धक्कादायक होता आणि तो धक्कादायक अशा अर्थाने होता की कॅप्टन बदलायचा अधिकार हा संघ मालकांना, संघचालकांना नक्कीच आहे, कारण हे आता 100% प्रोफेशनल स्पोर्ट झालेला आहे. फरक ह्याच्यात एवढाच आहे की तुम्हाला संघाला म्हणजे संघातील खेळाडूंना, सपोर्ट स्टाफला, या सगळ्यांना विश्वासात घ्यायला लागतं आणि सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणजे फॅन्सना सुद्धा विश्वासात घ्यायला लागतं. धोनीवरती एवढा प्रचंड विश्वास चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सचा आहे की तो करेल ती पूर्व दिशा, थला करेल ते सर्व चांगलंच करेल टीम करता, एवढा गाढा विश्वास हा धोनीबद्दल आहे. त्यामुळे 2-3 दिवस अगोदर जाहीर करून सुद्धा ना तिकडे संघ व्यवस्थापनाला काही प्रॉब्लेम झाला, ना संघ मालक चिडले, ना फॅन्स चिडले, ना कुणी काही चिडलं. ऋतुराज गायकवाडकडे कॅप्टनशिप गेली, शांतपणे खेळ चालू झाला आणि आता CSK शेवटच्या टप्प्यावरती आहे. बहुतांशी प्रमाणात त्यांना सुद्धा शक्यता आहे प्लेऑफमध्ये जाण्याची. उलट पक्षी मुंबई इंडियन्सनी गटांगळ्या खाल्ल्या, हे मान्य करायला लागेल. कधीतरी क्रिकेटमध्ये असं होतं वगैरे, असा हा भाग नाही आहे. याच्यामध्ये लर्निंग खूप मोठं आहे, एवढं मात्र मित्रमैत्रिणींनो लक्षात घ्या. ते लर्निंग असं आहे की तुम्ही फॅन्सना गृहीत धरलं तर तुम्ही तोंडावरती पडू शकता, मग तुम्ही कुणी का असेना. तुमचे संघ चालक कितीही मोठे असले किंवा तुमच्या संघामध्ये कुणीही मोठे खेळाडू असले तरी फॅन्स जर का रागवले तर त्याचा विपरीत परिणाम हा संघावरती होतो. हे खेळाडू बऱ्याचशा वेळेला फॅन्स आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत हे आपलं गंमत म्हणून किंवा तेवढ्या सिरियसली न घेता म्हणत असतात, कारण त्यांना माहिती असतं भारतामध्ये क्रिकेट फॅन्स क्रिकेटरवर प्रेम करतातच. पहिल्यांदा असं झालेलं आहे की ज्या वेळेला फॅन्सचा रोष हा संघातल्या खेळाडूंना बघायला मिळाला आहे, संघ मालकांना बघायला मिळाला आहे आणि त्याचा परिणाम काय होतो हे सुद्धा बघायला मिळालेलं आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, मुंबई इंडियन्सचा संघ कागदावरती वाईट होता का? अजिबात नाही. वेटरन क्रिकेटर ज्याला मी गमतीने म्हणतो, पियुष चावला, तो सुद्धा इंडियाकरता खेळला आहे. श्रीलंकेचा फास्ट बॉलर श्रीलंकेकरता खेळला आहे. मग रोहित शर्मा असू देत, ईशान किशन असू देत, सूर्यकुमार यादव असू देत, हे सगळेजण तगडे खेळाडू आहेत, भारताकरता खेळलेले खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या कमकुवत खेळाडू नाही आहे. यावर्षी त्याला फिटनेसचा प्रॉब्लेम नव्हता. डाव्या हाताला त्याच्या दुखापत झालेली आहे, ती बरेच दिवस टिकून आहे, पण ते सोडता बॉलिंग बॅटिंगमध्ये त्याला फिटनेसचा प्रॉब्लेम नव्हता. पण जर दडपण आलं तर त्याचा परिणाम काय होतो खेळावर हे आपल्याला बघायला मिळालं. कारण ना तो बॅट्समन म्हणून यशस्वी झाला, ना तो बॉलर म्हणून यशस्वी झाला आणि कॅप्टनशिप करताना सुद्धा त्यांनी भरपूर चुका केल्या. तिलक वर्माची बॅटिंग आणि बुमराची सातत्यपूर्ण बॉलिंग या 2 जमेच्या बाजू मुंबईच्या होत्या. बाकी सगळ्याचा अक्षरशः नाश झालेला आहे. त्यामुळे कागदावरती तुम्ही कितीही तगडे संघ असलात तरी जर दडपण वाढत गेलं अपेक्षांचं, मग ते फॅन्सकडनं असू देत, संघ मालकांकडनं असू देत किंवा स्वतःवरती असू देत, दडपण जसं वाढत जातं ते तुमच्या कामगिरीला धक्का लावतं. हे ह्या वेळेला लक्षात आलेलं आहे आणि हे लर्निंग आहे क्रिकेटमधनं. तुम्ही गोष्टी गृहीत धरल्या आणि आम्ही करतो ते सगळं सोनं असं जर का म्हणायला गेला तर त्याचा फटका हा क्रिकेट तुम्हाला देतं. हे मुंबई इंडियन्सनी शिकण्याची गरज आहे. अर्थातच क्रिकेटमधनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं, हे जे मी नेहमी म्हणतो त्याच्यामधनं आपल्यालासुद्धा लर्निंग आहे की गोष्टी गृहीत धरायच्या नाहीत. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ 9 किंवा 10व्या क्रमांकावरती आहे. ही खरंच कामगिरी त्यांच्या दृष्टीने अपेक्षित नाही आहे. त्यामुळे संघ आणि खेळाडू वाईट नव्हता,
फक्त दडपणाच्या ओझ्याखाली हा संघ व्यवस्थित दबत गेलेला आहे, हेच आपल्या लक्षात येतं. आता मुख्य मॅचवरती येऊयात, RCB विरुद्ध CSK. कारण एका अर्थाने ही नॉकआउटची मॅच आहे, कारण बाकी 3 संघांनी नॉकआउटमध्ये आपला प्रवेश नक्की केलेला आहे आणि आता CSK जातं का RCB एवढाच प्रश्न उरलेला आहे. शेवटचा सामना हा बँगलोरच्या मैदानावरती होणार आहे. या मैदानाबद्दल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आत्ता एक व्हिडिओ खूप प्रसिद्ध होतोय की कितीही पाणी टाकलं तरी या आउटफिल्डवरती ते पाणी अक्षरशः जादूसारखं गायब होतं. आउटस्टँडिंग ड्रेनेज सिस्टीम ही बँगलोरच्या मैदानावरती, चिन्नास्वामी मैदानावरती कर्नाटका स्टेट क्रिकेट असोसिएशननी ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेली जी लाजवाब आहे. पाऊस थांबला तर पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मैदान कोरडं असतं आणि खेळ होऊ शकतो, इतकी ही ड्रेनेज सिस्टीम प्रगत आहे. टेक्निकली ती काय आहे तुम्ही यूट्यूबवरती जाऊन बघू शकता, परंतु ही किमया करणारी टेक्नॉलॉजी आहे आणि जी चिन्नास्वामीवरती बसवण्यात आलेली आहे. बाकी ठिकाणच्या मैदानावरती सँड बेस्ड आउटफील्ड आहे, त्यामुळे पाणी निचरा होण्यासाठी मदत होते, परंतु या मैदानावरती, चिन्नास्वामीच्या मैदानावरती पाणी गायब होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे पावसाची शक्यता गेल्या 2 सामन्यामध्ये आलेली आहे. 2 सामने पावसाने धुतले गेलेले आहेत. त्याचा फायदा सनरायझर्स हैदराबादला झालेला आहे. या महत्त्वाच्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय येऊ नये, हा सामना पूर्ण व्हावा याच्याकरता मी क्रिकेट देवाला प्रार्थना करतोय, कारण हा सामना फटाका आहे. फटाका अशा अर्थाने आहे, एकीकडे विराट कोहली जो रेड हॉट फॉर्ममध्ये आहे, आत्ता ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती बऱ्यापैकी घट्ट बसलेली आहे. एक सामना आता महत्त्वाचा हा उरलेला आहे लीग फेजमधला आणि समोर आहे महेंद्रसिंग धोनी. पोटरीच्या स्नायूच्या दुखापतीनंतर सुद्धा धोनी आपल्या संघाकरता योग्य ती कामगिरी करून दाखवतोय. CSKचा मध्ये तोल गेलेला होता, तो त्यांनी सावरलेला आहे. दुसऱ्या बाजूला RCBनी तर विजयाच्या फटाक्यांची माळ लावलेली आहे. शेवटच्या सामन्यामध्ये फक्त ट्रिकी गोष्ट अशी आहे की नुसतं जिंकून चालणार नाही आहे, RCBला मोठ्या फरकानं जिंकायला लागणार आहे. टेक्निकली मला किती रन रेट वगैरे हे जरा मला गुगली पडतो, परंतु समीकरण असं काहीतरी आहे, दुसरी बॅटिंग केली तर 18.2 ओव्हरमध्ये काहीतरी त्यांना जिंकायला लागेल, अशा टाईपचं समीकरण आहे, किंवा त्यांना समोरच्या टीमला रोखायला लागेल. या गोष्टी RCBला करणं अशक्य नाही आहे, कारण आत्ता त्यांना एक छान खेळाची लय सापडलेली आहे. ह्याच्यामध्ये मला कळीचा मुद्दा एक वाटतो. कळीचा मुद्दा असा आहे की चेन्नई सुपर किंग्सचे 3 महत्त्वाचे बॉलर, दीपक चहर, पथिराना आणि त्याचबरोबर अजून एक बॉलर त्यांचा हे मुस्तफिजुर रहीम, हे 3 महत्त्वाचे बॉलर जे उत्तम कामगिरी त्यांच्या संघाकरता करत होते, तिघही जायबंदी झालेले आहेत. त्यामुळे तुषार देशपांडेवरती जास्त करून त्यांचा भर आहे, शार्दूल ठाकूरवरती भर आहे, पण महत्त्वाचे 3 बॉलर नाही आहेत. हा जो कच्चा दुवा आहे, ह्याच्यावरती जर का RCBनी आघात केला, मोठी धावसंख्या केली, विच दे आर प्रेटी केपेबल ऑफ, तर या सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळेल. फक्त हे ग्राउंड, हे आउटफील्ड असं आहे की इथे किती रन्स केल्या तरी त्या पुरेशा वाटत नाहीत. मोठमोठ्या धावसंख्या या मैदानावरती उभारल्या गेल्यात, त्याचा पाठलागही झालेला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी, शेवटच्या लीग मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आला नाही, तर एक धमाकेदार, म्हणजे खरा पाऊस नाही, धावांचा पाऊस मात्र आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे ही लढत प्रेक्षणीय ठरणार आहे. याच्यातला विजेता हा 4थ्या क्रमांकाने बाद फेरीत जाणार आहे आणि नंतर ज्या मॅचेस राहतील त्या मॅचेस एकदम स्पेशल असतील, कारण 4 तगड्या टीम या नॉकआउटमध्ये जाणार आहेत. या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने बघणार आहोत, कारण हा वीकेंड हा असा चालू होणार आहे. नंतर थोडीशी विश्रांती आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला जबरदस्त नॉकआउटच्या मॅचेस बघायला मिळणार आहेत. म्हणजे त्या मॅचेसमध्ये सुद्धा वेगळी लढत आपल्याला बघायला मिळेल. पावसाच्या व्यत्ययाची शक्यता ही खरोखर संयोजकांना थोडा त्रास देणार आहे. त्यामुळे चेन्नई ही बाद फेरीत पोचते का, चेपॉकच्या मैदानावरती धोनी परत खेळतो का, या सगळ्याच गोष्टी बघायला मजा येणार आहे. विराट कोहली जो नेहमी ध्येयाने पछाडलेला असतो, त्याच्या बॅटिंगला आत्ताच्या घडीला RCBच्या बॉलर्सनी गेल्या काही सामन्यामध्ये जबरदस्त साथ दिलेली आहे. म्हणायला गेलं तर RCBची बॉलिंगसुद्धा थोडीशी कमकुवत आहे, त्याच्यावरती चेन्नई सुपर किंग आघात करत आहे का हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे कुठल्या संघाचे बॉलर्स भान राखून अप्रतिम कामगिरी दडपणाखाली करतायत याच्यावरती सगळं काही अवलंबून आहे. हे माझे अंदाज आहेत, मुंबई इंडियन्सबद्दल बोललेलं भाष्य माझं आहे. तुमचं मत काय आहे
तुम्हाला काय शिकायला मिळालं मुंबई इंडियन्सच्या ह्या वेळच्या खराब कामगिरीतनं? का त्यांचा संघ एवढा ढासळला? तुमची मतं काय आहेत? तुमचे मुद्दे काय आहेत? मला जरूर कळवा. आणि बाद फेरीत RCB जाणार का चेन्नई जाणार? तुमचा अंदाज काय? मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप जणांनी मला जरा थोडं झापडलं की अहो लेले, क्रिकेटचं काय झालं? क्रिकेटची क्लिप तुम्ही दाखवत नाही आहात. माफ करा, थोडंसं वेगळ्या कामामध्ये अडकलेलो होतो. भूतानलासुद्धा कामासाठी गेलो होतो. आता बॅटिंग थांबणार नाही, कारण ह्या IPLच्या शेवटच्या टप्प्यातले सामने आणि ते झाल्यानंतर लगेच मी गावी पण जाणार आहे. हो, थोडंसं इकडे अमेरिका, वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप कव्हर करायला. त्यामुळे आता क्रिकेटची बॅटिंग फुल चालू राहणार आहे. त्यामुळे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वर्ल्ड कपच्या वेळेला 1 लाखाचा टप्पा गाठायला तुम्ही मदत केली आणि त्याच्यानंतर तुम्हीही शांत झालात, मीही शांत झालो. आता परत वेग पकडण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या मदतीची, तुमच्या सहकार्याची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या पाठिंब्याची मला नक्कीच गरज आहे. बाय बाय.